राहुरी येथील डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात राजू शेटे यांनी शेतकरी विकास मंडळाची स्थापना करून निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय। शहरातल्या पांडुरंग लॉन्स येथे भव्य शेतकरी मेळावा घेऊन तालुक्याची कामधेनू ऊर्जा अवस्थेमध्ये आणण्यासाठी आपण प्रयत्न करू असं आश्वासन शेटेंनी यावेळी दिलं। गुरुवार दिनांक 3 एप्रिल रोजी दुपारी 1:30च्या सुमारास पांडुरंग लॉन्स येथे शेतकरी विकास मंडळ आयोजित भव्य शेतकरी मेळावा संपन्न झाला। याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन करून शेतकरी विकास मंडळाच्या फलकाचं अनावरण करण्यात आलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी जाधव होते, तर याप्रसंगी शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष म्हणून राजू शेटे यांच्या नावाची यावेळी घोषणा करण्यात आली। सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना अनुमती दिली। व्यासपीठावर कौसल्याबाई शेटे, कलावती राजळे, वत्सल्याबाई राजळे, रवींद्र मोरे, देवेंद्र लांबे, नानासाहेब जुंधारे, विजय डवले, रावसाहेब गडाख, सुरेश शिरसाट, अप्पासाहेब ढूस, जयवंत पवार, किरण कोळसे, मधुकर तारडे, धनराज गाडे, दादासाहेब पवार, सचिन काळे, सुभाष करपे, प्रभाकर म्हसे, निवृत्ती आढाव, इंद्रभान पेरणे, शिवाजी डवले, नारायण टेकाळे, अनिल येवले, भाऊसाहेब पवार आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते। सतीश बोरुडे यांनी प्रास्ताविक केले, तर संदीप आढाव यांनी यावेळी आभार मानले। प्रत्येक वेळेस त्यांनी बघा आतापर्यंत जे मंडळ आले असतील, मला काही 3 मंडळ येऊन गेले, त्या 3 मंडळाचा जर बघितलं तुम्ही तर त्यांनी एकमेकांवरती टीका केलेली आहे। तुम्ही पहिल्यापासून बघा आपल्या आज 8 ते 10 भाषणं झाली, कोणीही त्यांच्यावरती टीका केलेली नाही। म्हणून आपले लोक चांगले, आपला तालुका चांगला आहे, आपली संस्था चांगली आहे। फक्त येणाऱ्याच्या बाहेरचं अतिक्रमण आहे ते चांगलं नसल्यामुळे आपल्याला अडचण येते आणि जे स्थानिकवरती आपण भरोसा ठेवतो ते आपला भरोसा तोडते। म्हणून आपल्याला लोकांच्या दारात जाण्याची वेळ येते। म्हणून आपल्याला या साऱ्या गोष्टी टाळण्यासाठी आपला कारखाना, आपला ऊस, आपले लोक, आपले सभासद आणि आपल्या मुलांसाठी आपल्याला करायचं। म्हणून यावेळेस आपल्याला सर्वजण तालुक्यात कसा हा कारखाना ठेवता येईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। आपण बघितले काही कारखान्यावरती 700 कोटी रुपये कर्ज आहे, काही कारखान्यावरती 800 कोटी रुपये कर्ज आहे, तरी ते कारखाने चालू आहेत। फक्त त्यांचं हे का चालतं की त्यांनी ते चालू ठेवलं म्हणून चालतंय। म्हणून आपले 350 कोटी रुपये तरी कर्ज कारखान्यावर आज आहे। अजून आपण 100 कोटी रुपये जर आपण कर्ज या कारखान्यावरती काढलं तर 450 कोटी रुपये कर्ज होऊ शकतं आणि 100 कोटी आपला कारखाना 101% एकदम चांगल्यापैकी चालू होऊ शकतो। आपल्या 100 कोटीची जशी वास्तविक पाहता सारा जर स्टडी केला तर अजिबात गरज नाही 100 कोटी रुपयाची। आपल्याला फक्त 50 कोटी रुपये कारखाने चालू करायला लागते। 25 कोटी रुपये हे अंतर्गत कामासाठी लागते आणि 25 कोटी रुपये आपल्याला बँकेचं जर पुनर्गठन करायचं तर काही लेबरचे पैसे, इतर देणे, काही सरकारी देणे, या 25 मध्ये सर्व काही बसतं। तसे नियमाने आपल्याला फक्त 25 कोटी रुपये कारखान्याला लागते, ते 50 कोटी रुपये। 50 कोटीमध्ये 100% आपला कारखाना चालू होतो आणि एकदा कारखाना चालू झाल्यानंतर आपला टर्नओव्हर चालू झाला तर आपल्याला कोणती बँक कर्ज देणार, आपला टर्नओव्हर बघून आपल्या शेतकरी सुद्धा सहकार्य करणार, कामगार सुद्धा सहकार्य करणार। आज कामगाराची एकच अपेक्षा आहे, आमचं देणं तुम्ही लगेच नाही दिलं तरी चालेल, पण तुम्ही कारखाना चालू करा। जे कामगार आता कामावरती आहे ते जे समजा रिटायर झाले आणि आता जे कामावरती आहे ते कामावरती घ्या, कारखाना चालू करा आणि पैसे हे आपले टप्प्याटप्प्याने दिले तरी चालतील, अशी कामगाराची इच्छा आहे। सभासदाचं देणं आहे, ऊस ज्यांचा ऊस आहे सभासदांचं त्यांचं म्हणणं असं आहे, आमचे सुद्धा पैसे लगेच नाही दिले तरी चालतील, फक्त तुम्ही कारखाना चालू करा। कारण येणारं संकट आपल्यावरती खूप मोठं आहे। यावर्षी ऊस क्षेत्र कमी असताना सुद्धा आम्हाला 7-7, 8-8 हजार रुपये दोन ऊस तोडावं लागले आणि ऊस 2-2 महिने थांबावं लागले। म्हणून आपली ही आई असती तर ही वेळ आपल्यावरती आली नसती। म्हणून आपण सर्वांनी एक विचार करायचा आहे आणि आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने जरी उपस्थित राहिलो आणि इथून निघून गेलो तर याचा उपयोग होणार। YesNine मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी।